नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FYBSC मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट अल्जेब्रा चॅप्टर 1 यामध्ये आज आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स बघतो आहोत. लेट S इज इक्वल टू 1 2 3 बी द सेट, देन इट्स पॉवर सेट हॅज डॅश 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 एलिमेंट्स. तुम्हाला 4 ऑप्शन दिलेत. यातला योग्य ऑप्शन आहे C 8. का? If the set given has n elements, then its power set has 2 raised to n elements. हे साधं सूत्र लक्षात ठेवायचं. एखाद्या सेटमध्ये जर n एलिमेंट आहेत तर त्याच्या पॉवर सेटमध्ये 2 raised to n एलिमेंट असणार. आणि ते आपण कसं डिनोट करतो? इट इज डिनोटेड बाय मॉडमध्ये लिहितो P फॉर पॉवर S सेट्स S. सो PS म्हणजे पॉवर सेट ऑफ S चे एलिमेंट म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन पॉवर सेट S ते आपण असं डिनोट करणार. आता या ठिकाणी S मध्ये 3 एलिमेंट आहेत. 1 2 3 3 एलिमेंट आहेत म्हणजे हे n आहे. n इज इक्वल टू 3 झालं. मग त्याचे एलिमेंट जर 3 असतील तर पॉवर सेटमध्ये किती एलिमेंट असतात? 2 रेज टू n म्हणजे 2 रेज टू 3 या ठिकाणी म्हणजे 2चा घन 8. म्हणून आपण ऑप्शन C 8 हे उत्तर निवडलं. नेक्स्ट उदाहरण बघ. S इज इक्वल टू 1 2 3 4 5, देन नंबर ऑफ एलिमेंट्स इन पॉवर सेट S इज इक्वल टू डॅश डॅश डॅश. हे ऑप्शन आहेत. तुला माहिती यातलं B हे ऑप्शन उत्तर असेल. का? कारण नंबर ऑफ S म्हणजे S या संचातील घटकांची संख्या आहे 5 आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन पॉवर सेट आपण कसं लिहित असतो? 2चा तो घात लिहितो म्हणजे 2चा 5 घात आणि 2चा 5 घात 32 होतो. 2 इंटू 2 इंटू 2 5 वेळेस लिही आणि गुणाकार कर तो 32 येतो. सो आन्सर इज B 32. तिसरं उदाहरण बघा आता. लेट S इज इक्वल टू ABC B एनी सेट, देन द सबसेट AC can be written in binary sequence as. तर हा जो सबसेट आहे AC तो बायनरी सिस्टीममध्ये कसा लिहिला जातो ते आम्हाला विचारलेलं आहे. ऑप्शन तुला हे 4 दिलेले आहेत आणि त्याचा आन्सर आहे C 1 0 1. पण कसं आलं ते आपण एकदा समजून घेऊ. तर बायनरी सिस्टीम टू क्रिएट पॉवर सेट. बायनरी सिस्टीमचा वापर करून आपण पॉवर सेट कसा लिहितो ते बघा. लेट S बी एनी सेट विथ n एलिमेंट्स. वी कॅन राईट द पॉवर सेट ऑफ सेट S युजिंग बायनरी सिक्वेन्सेस. कसं लिहितो आपण बघा बरं का. हिअर 1 मीन्स पुट द मॅचिंग एलिमेंट इन टू सबसेट अँड 0 मीन्स ड्रॉप द मॅचिंग एलिमेंट इन टू सबसेट. जर तो एलिमेंट त्या संचातला त्या सबसेटचा एलिमेंट असेल तर तुम्ही 1 लिहायचा आणि जर तो एलिमेंट सबसेटमध्ये नसेल तर तुम्ही 0 लिहायचं. अशा रीतीनं आपण बायनरी सिक्वेन्स बनवून सबसेट लिहित असतो. एक्झाम्पल बघा. समजा S हा एक संच आहे. ABC म्हणजे 3 एलिमेंट आहेत. आपण जर अशा पद्धतीने लिहिलं 0 0 0 हे बायनरी सिस्टीममध्ये लिहिण्याची पद्धत झाली. याचा अर्थ काय? हे 3 जे एलिमेंट आहेत त्यातला हा A साठी, B साठी आणि C साठी आहे. ज्या अर्थी 3 0 दाखवलेले आहेत म्हणजे 3ही एलिमेंट त्या सबसेटमध्ये येणार नाहीत म्हणजे तो संच असणार फाय. आणि तुम्हाला माहिती आहे फाय म्हणजे एम्प्टी सेट हा कुणाही संचाचा सबसेट असतो. म्हणून पहिला सबसेट आपण असा डिनोट करणार. यामध्ये A पण नाही, B पण नाही, C पण नाही. आता इथं बघ 1 0 0 याचा अर्थ काय? 1 म्हणजे A पहिला एलिमेंट आहे त्याच्यात 1 म्हणजे आहे. पण 0 0 लिहिलंय म्हणजे B आणि C हे 2 एलिमेंट त्याच्यात नाही. मग हेच आपण कसं दाखवणार? केवळ A एकच संचाचा एलिमेंट दाखवणार A. यामध्ये बघ 0 1 0 याचा अर्थ सुरुवातीचा आणि शेवटचा एलिमेंट नाही
म्हणजे ए आणि सी त्याच्यात नाही. मग 1 लिहिलंय म्हणजे तो मधला म्हणजे बी, म्हणून तो सबसेट आपण फक्त बी एलिमेंट लिहिणार. सिमिलरली पहिला आणि दुसरा एलिमेंट नाहीत, तिसरा एलिमेंट आहे. तिसरा एलिमेंट कोण आहे? सी. म्हणजे असं जर डिनोट केलं तर तुम्ही तो एलिमेंट सी आहे असं लिहिणार. 1 1 0 याचा अर्थ पहिला आणि दुसरा एलिमेंट आहेत, तिसरा नाही. म्हणजे ए आणि बी आहेत म्हणून केवळ ए आणि बी जोडी लिहायची. सिमिलरली 1 0 1 याचा अर्थ असा आहे की मधला एलिमेंट बी ह्याच्यात नाही, पहिला आणि शेवटचा आहे. म्हणजे ए आणि सी हे एलिमेंट त्याच्यात आहेत, फक्त बी नाही. त्यानंतर 0 1 1 याचा अर्थ पहिला एलिमेंट नाही आहे, पण दुसरा आणि तिसरा एलिमेंट म्हणजे बी आणि सी त्याच्यात आहेत म्हणून बी सी. आणि फायनली 1 1 1 हे कसं डिनोट केले की ए बी आणि सी तीनही एलिमेंट त्याच्यात आहेत. तर आता तुम्हाला जे दिलं आहे ए सी हे दोनच एलिमेंट असणारा संच दिला, तर पहिला आणि तिसरा एलिमेंट आहे, मधला एलिमेंट नाही आहे. जो एलिमेंट नाही म्हणजे बी ह्याच्यात नाही त्याच्याऐवजी 0 लिहा आणि जे आहे त्यांच्याऐवजी 1 1 लिहा. म्हणजे 1 0 1 असा आपण तो एलिमेंट डिनोट करणार. आता चौथं उदाहरण बघ. सपोज एस इज इक्वल टू ए बी सी बी द सेट, then using binary sequence 1 0 0 means subset dash dash dash. जर असं एखादी बायनरी सिक्वेन्स 1 0 0 दाखवली तर याचा अर्थ तो एलिमेंट कोणता त्या सबसेटचा हे तुला विचारले. हे 4 ऑप्शन दिलेत. तर तुला माहिती आहे 1 0 0 लिहिलंय याचा अर्थ पहिला एलिमेंट लिहायचा, पहिला एलिमेंट आहे ए, पण दुसरा आणि तिसरा एलिमेंट 0 आहे म्हणजे तो लिहायचा नाही. म्हणून या सबसेटच्या एलिमेंटमध्ये केवळ ए असणारा संच असेल म्हणून सी हे ऑप्शन आपण त्याचं निवडलं, दॅट इज ए. आता रिलेशन्स आणि त्याचे टाईप यावर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन कसे असतात ते आपण बघूया. एक उदाहरण घ्या. लेट एक्स इज इक्वल टू ए बी सी अँड रिलेशन आर. हा आर एक संच असतो. आर ए ए ए बी 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 सी आणि सी सी एवढे एलिमेंट्स असणारा आर हा एक संच दिला, दॅट इज रिलेशन. तर हा कुठल्या टाईपचा रिलेशन आहे असा क्वेश्चन विचारला. ऑप्शन तुला रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक, ट्रान्झिटिव्ह आणि नो वन असं सांगितलं आहे. हे 3 टाईप ऑफ रिलेशन असतात. एक रिफ्लेक्सिव्ह, दुसरा सिमेट्रिक, तिसरा ट्रान्झिटिव्ह. तर ह्यांची प्रत्येकाची काय ओळख आहे ते आम्हाला समजून घ्यावं लागेल. मग आपण असं लिहूया. याचं उत्तर तर आपण ए ऑप्शन लिहिलं आहे, दॅट इज रिफ्लेक्सिव्ह. पण का ते आम्हाला समजून घ्यावं लागेल. या संचाचे घटक तू बघायचे. या संचाचे घटक तू जर पाहिलेस तर तुझ्या असं लक्षात येतं की हा ए पहिला एलिमेंट आहे एक्स या संचाचा आणि तो ऑर्डर पेअरमध्ये दोनदा आलेला आहे. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड दोन्ही एलिमेंट हे ए आहेत. मग असे प्रत्येक एलिमेंट त्याच्याशी रिलेशन असणारं दाखवलं आहे का ते आपण बघायचं. मात्र ए एलिमेंट ए ए अशा स्वरूपात आहे, तो बी एलिमेंटसुद्धा बी बी स्वरूपात पाहिजे आणि सी सुद्धा सी सी स्वरूपात पाहिजे. ह्या तिघांच्या ऑर्डर्ड पेअर जर या ठिकाणी असतील तर त्या रिलेशनला आपण रिफ्लेक्सिव्ह रिलेशन म्हणणार. म्हणजे आर हा संच बघायचा, त्याच्यात हे एलिमेंट प्रत्येक एलिमेंट एकही चुकता कामा नये. प्रत्येक एलिमेंट डबल ऑर्डर्ड पेअरमध्ये असला पाहिजे. आणि असं जर असेल ए बी आणि सी, बघ हा ए ए बी बी आणि सी सी, तर अशा रिलेशनला आपण रिफ्लेक्सिव्ह रिलेशन म्हणणार. फक्त ते आता ऑप्शन आहे म्हणून तू फक्त एवढं कळलं तर लगेच ए हा ऑप्शन निवडायचा, पण प्रत्यक्षात तुला तो कळला पण पाहिजे की आपण तो लिहितो कसा. तर
रिफ्लेक्सिव्ह हे तो उत्तर लिहिलं, पण एक्सप्लेनेशन त्याचं असं आहे की ए बी बी सी सी बिलॉंग्स टू आर, म्हणजे हे तीनही एलिमेंट आर या संचाचे घटक आहेत आणि म्हणून एक्स इज रिलेटेड टू एक्स हा नियम त्याला लागू होतो. म्हणजे एखादा एलिमेंट स्वतःशीच रिलेटेड आहे हा त्याचा अर्थ होतो. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एक्स, म्हणजे एक्स या संचातील प्रत्येक घटक, फॉर ऑल म्हणजे प्रत्येक घटक हा स्वतःशीच रिलेटेड आहे आणि म्हणून आर इज रिफ्लेक्सिव्ह. एखादी जरी जोडी नसेल तर याचा अर्थ तो रिफ्लेक्सिव्ह रिलेशन नाही असा त्याचा अर्थ होतो. हे पण ध्यानात घ्या. सेकंड एक्झाम्पल बघ. लेट एक्स इज इक्वल टू 1 2 3 4 अँड द रिलेशन आर. आता आर हे रिलेशन असं दिलं आहे 1 2 1 3 2 1 2 2 3 1. देन द रिलेशन आर इज डॅश 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 रिलेशन. कुठल्या प्रकारचं आहे? परत रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक, ट्रान्झिटिव्ह आणि नो वन यापैकी कोणताच नाही असं सांगितलं आहे. आपल्याला तो शोधायचा. वास्तविक त्याचं उत्तर आहे बी, म्हणजे सिमेट्रिक रिलेशन आहे. मग आता सिमेट्रिक रिलेशन कसं असतं हे पण एकदा समजून घ्या. म्हणून लक्षात ठेवा, एखाद्या संचामध्ये, रिलेशनच्या संचामध्ये जर एखादा एलिमेंट दिला असेल 1 2 समजा, तो या आर संचामध्ये आहे, मग तोच उलट क्रमाचा पण त्याच्यात असला पाहिजे. म्हणजे 2 1 हा एलिमेंटसुद्धा त्या संचात असला पाहिजे, जो की आहे. म्हणून आपण तसं लिहिलं 1 2 बिलॉंग्स टू आर, देन 2 1 बिलॉंग्स टू आर. अजून कोणी आहे का? आता आपण हा 1 3 बघितला. हा 1 3 एलिमेंट जर असेल तर डेफिनेटली या संचात 3 1 असला पाहिजे. असेल तर तो सिमेट्रिक. हे बघ 3 1 एलिमेंटसुद्धा त्याच्यात आहे, म्हणजे हा एलिमेंट क्रम बदलून आला पाहिजे. आणि तसं आपण लिहिलं 1 3 बिलॉंग्स टू आर, देन 3 1 बिलॉंग्स टू आर. जो एलिमेंट आहे या संचात तुम्हाला दिसतोय तोच उलट पाहिजे, एवढंच फक्त नियम सांगतो. सगळेचे सगळे एलिमेंट या क्रमाने आहेत तर उलट क्रमाने असले पाहिजे असा हा नियम सांगत नाही. जे दिसतात तेच उलट पाहिजे. 1 2 दिसतो 2 1 आहे, 1 3 दिसतो 3 1 आहे. म्हणून आपण अशा रिलेशनला लिहितो कसं बघ बरं का. एक्स इज रिलेटेड टू वाय. क्रम बघ. आता इथे लिहिलं आपण वाय इज रिलेटेड टू एक्स, म्हणजे हाच क्रम बदलला. असे जर एलिमेंट या आर संचात असतील तर आपण म्हणणार आर इज सिमेट्रिक. म्हणजे सिमेट्रिक असण्यासाठी काय अट आहे ते आता तुझ्या लक्षात आलं की जो एलिमेंट तू संचात बघतोय तोच उलट क्रमाने सुद्धा त्याच संचात पाहिजे. लेट एक्स इज इक्वल टू ए बी सी डी अँड द रिलेशन आर. तुला आर हा रिलेशन दिलेला आहे, ए बी ए सी बी 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 सी. देन आर इज डॅश 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 टाईप रिलेशन. रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक, ट्रान्झिटिव्ह आणि नो वन. मग ए बी दिसतोय, याचा सेकंड एलिमेंट बी आहे, तर या संचात फर्स्ट एलिमेंट होत असेल म्हणजे हे दोघं सिमिलर पाहिजे. हा शेवटचा तर हा सुरुवातीचा. अशी जोडी जर त्याच्यात असेल, त्या संचामध्ये असेल, तर लक्षात ठेव हे कट कर आणि ए याच्यातला पहिला तर सी याच्यातला दुसरा, ह्या जोडीनं बनणारा पण एलिमेंट त्याच्यात पाहिजे. आणि तो ए सी, हा ए हा सी जर याच्यात आहे तर हे ट्रान्झिटिव्ह रिलेशन असलं पाहिजे. आणि ते लिहितो कसं तेही बघ. एक्स इज रिलेटेड टू वाय. आता हा वायने सुरुवात पाहिजे. वाय इज रिलेटेड टू झेड. आणि अशा रीतीने त्याच संचामध्ये एक्स इज रिलेटेड टू झेड असा पण एलिमेंट असला पाहिजे. म्हणून आर इज ट्रान्झिटिव्ह रिलेशन आणि म्हणून सी इज ट्रान्झिटिव्ह रिलेशन हे आपण ऑप्शन निवडलं. एक्झाम्पल नंबर 4 बघ. लेट एक्स इज इक्वल टू ए बी सी डी अँड द रिलेशन आर. हा आर रिलेशन तुला दिलेलं आहे बघ. देन आर इज डॅश 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 रिलेशन.
कुठल्या प्रकारचं रिलेशन आहे, रिफ्लेक्सिव्ह आहे, सिमेट्रिक आहे, ट्रान्झिटिव्ह आहे की नॉर्मल आहे. तू परत शांतपणे बघ, एक 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 एलिमेंट बघत जा. हे रिफ्लेक्सिव्ह आहे का? कसं बघशील? ह्याच्यात ए ए पाहिजे, बी बी पाहिजे, सी सी पाहिजे, डी डी सुद्धा पाहिजे. म्हणजे चारही एलिमेंट डबल जोडीच्या स्वरूपात त्या ऑर्डर्ड पेअरमध्ये असले पाहिजे. आहेत का? याच्यात मला ए ए दिसत नाही, याच्यात मला डी डी दिसत नाही. याचा अर्थ ते रिफ्लेक्सिव्ह नाही. असं एक एक घेऊन शोधायचं. तो हे बघ, हा ए सी आहे. जर याच्यात ए सी आहे तर यात सी ए हा एलिमेंटसुद्धा असला पाहिजे. आहे का? नाही. एक जरी जोडी अशी उलट स्वरूपात नाही म्हणजे ते सिमेट्रिक नाही. आणि एक जरी जोडी जी आहे ती उलट स्वरूपात त्याच्यात नसेल तर ते सिमेट्रिक रिलेशन होत नाही. आता आम्हाला बघायचं आहे ते ट्रान्झिटिव्ह आहे का. तर आपण काय करणार, ट्रान्झिटिव्ह असण्यासाठी आपण हे घेऊ, ए सी. सेकंड एलिमेंट सी आहे ना, मग सीने सुरू होणारा हा एलिमेंट आहे सी सी. म्हणजे ए सी आणि याने सुरू होणारा सी सी हे दोन एलिमेंट आरमध्ये आहेत. तर आता या संचामध्ये हे ड्रॉप केले, पहिला आणि याच्यातला दुसरा, तर यातला पहिला आणि यातला दुसरा मिळून बनणारा एलिमेंट म्हणजे काय होईल, ए सी. तो याच्यात आहे का? हो आहे ना. हे बघ, हा ए सी. याचा अर्थ ए सी बिलॉंग्स टू आर असं आपण लिहिणार. अजून कोणी? हे बघा, डी ए. हा डी ए याचा दुसरा एलिमेंट आहे ए. मग ए हा पहिला एलिमेंट असणारा घटक आहे हा. हे दोन्हीही आरमध्ये आहेत. इथं बघ, हा डी ए आणि हा ए सी. हे दोन एलिमेंट मी शेजारी का लिहिले की याचा दुसरा एलिमेंट ए आहे तर याचा पहिला एलिमेंट ए आहे. यातला दुसरा आणि यातला पहिला ड्रॉप केले कारण ते सिमिलर आहे, तर जोडी बनते डी आणि सी. ही डी आणि सी बनणारी जोडी या रिलेशनमध्ये आहे का? हो. याचा अर्थ ही प्रॉपर्टी ट्रान्झिटिव्ह रिलेशन दाखवते. आणि लिहितात कसं आपण, एक्स इज रिलेटेड टू वाय, मग हा वायने सुरू करायचे, वाय इज रिलेटेड टू झेड. मग हे दोन्हीही ड्रॉप केले तर एक्स इज रिलेटेड टू झेड असं ही प्रॉपर्टी सांगते. असं आहे तर ते रिलेशन ट्रान्झिटिव्ह आहे. आणि म्हणून सी ट्रान्झिटिव्ह हे त्याचं आपण उत्तर लिहिलं. एक्झाम्पल 5 बघ. लेट एक्स इज इक्वल टू ए बी सी डी अँड रिलेशन आर इज डॅश 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 रिलेशन वेअर आर तुला दिलं हे असं. रिफ्लेक्सिव्ह आहे, सिमेट्रिक आहे, ट्रान्झिटिव्ह आहे की सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह हे दोन्हीही आहेत हे तुला विचारलं. आता बघ, आपल्याला रिफ्लेक्सिव्ह आहे का पहिल्यांदा बघून घेऊ. याचे ए बी सी डी हे 4 एलिमेंट आहेत. म्हणजे ए ए, बी बी, सी सी आणि डी डी ह्या चारही जोड्या आपसात रिलेटेड असणाऱ्या या संचात असल्या पाहिजे. हे बघ, ए ए आहे, बी बी आहे, डी डी आहे, पण यात सी सी कुठं दिसत नाही. याचा अर्थ हे रिफ्लेक्सिव्ह नाही. आता सिमेट्रिक असण्यासाठी तुला माहिती आहे की यामध्ये असणारी जी एखादी जोडी, फॉर एक्झाम्पल हा ए बी, जर या संचात ए बी आहे तर उलट क्रम असणारा पण असला पाहिजे बी ए, जो की आहे. जे आहे त्याचाच उलट पण त्याच संचात असावं एवढंच बंधन आहे. बाकीच्या एलिमेंट्सला डबल असावे अशी अपेक्षा नाही. म्हणून अशा रिलेशनला आपण सिमेट्रिक रिलेशन म्हणणार. म्हणजे हे सिमेट्रिक तर सिद्ध झालं. लिहिलं पण आपण तसं, ए बी बिलॉंग्स टू आर आणि बी ए बिलॉंग्स टू आर. म्हणजे एक्स इज रिलेटेड टू वाय, हा आरशी रिलेटेड आहे, तर वाय इज रिलेटेड टू एक्स पण त्याच्यात आहे. म्हणजे हा क्रम बदललेला पण आहे. म्हणून आर इज सिमेट्रिक. आता सध्या तर बी हे त्याचं उत्तर येऊ शकतं, पण आपल्याला ट्रान्झिटिव्ह आहे का हे पण बघून घ्यायचं.
तुला ट्रान्झिटिव्हची ओळख माहिती आहे बघ. यातलं एक एक एलिमेंट नीट बघायचं तू. फॉर एक्झाम्पल तू ए बी पाहिला, यातला दुसरा एलिमेंट आहे बी. जर बीने सुरू होणारा एलिमेंट तू घेतलास तर तो समजा हा. या दोघांना ड्रॉप करायचं. आता बनतो एलिमेंट ए ए. तो याच्यात आहे का? आहे. याचा अर्थ हे ट्रान्झिटिव्ह सुद्धा आहे. म्हणून मी तसं लिहिलं बघ. ए बी बिलॉंग्स टू आर आणि बी बी बिलॉंग्स टू आर. हे दोन्हीही एलिमेंट बी आरमध्ये आहेत. आणि ह्यांना जर ड्रॉप केलं, यातला दुसरा आणि यातला पहिला, ह्या दोघांना ड्रॉप केलं तर आता बनेल ए बी. आहे का याच्यात? हो. त्यात अजून एक बघ, ए बी हा आरमध्ये आहे, तर बीने सुरू होणार आहे बी ए. हा पण एलिमेंट याच्यात आहे. आणि अशा रीतीनं हा दुसरा आणि हा पहिला सारखे आहेत, कट केले तर ए ए आहे का त्याच्यात? हो. याचा अर्थ हा ट्रान्झिटिव्ह रिलेशन पण आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ते लिहिणार कसं आपण? एक्स इज रिलेटेड टू वाय, वाय इज रिलेटेड टू झेड. म्हणजे याने सुरू होणारं हे ड्रॉप केले तर एक्स इज रिलेटेड टू झेड हा पण एलिमेंट आहे. याचा अर्थ आर इज ट्रान्झिटिव्ह. अर्थात हे तुला ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये लिहायचं नाही, हे तुला समजावं. आपण हेच उत्तर का घेतोय त्यासाठी हे एक्सप्लेन केलं आहे. आणि तू पण ते समजून घ्यायचं, म्हणजे अशा टाईपचा क्वेश्चन कसाही आला तर तुला तो सोडवता आला पाहिजे. सो आर इज सिमेट्रिक अँड ट्रान्झिटिव्ह, म्हणजे ऑप्शन डी हे त्याचं उत्तर होणार. आता एक कन्सेप्ट समजून घे बरं का. इफ नंबर ऑफ एक्स, नंबर ऑफ एलिमेंट इन एक्स इज इक्वल टू एम, that is number of elements in x, and number of elements in y n, then number of elements in x cross y किती असणार? m क्रॉस n, म्हणजेच m इंटू n, म्हणजेच mn असणार. तर रिलेशन फ्रॉम x टू y, हे x टू y म्हणण्याचा अर्थ असा आहे की रिलेशनमध्ये आपण ऑर्डर्ड पेअर घेत असतो आणि त्या ऑर्डर्ड पेअरमधला पहिला एलिमेंट हा एक्सचा आणि दुसरा एलिमेंट हा वाय संचातील घटक असावा, असा त्याचा अर्थ असतो. एक्स टू वाय म्हणजे पहिला एलिमेंट एक्सचा, दुसरा एलिमेंट वाय या संचाचा. इज एनी सबसेट ऑफ एक्स क्रॉस वाय, म्हणजे हे जे रिलेशन असतं ते एक्स क्रॉस वाय या संचातील सगळे सबसेट त्याच्यात आलेले असतात त्या रिलेशनमध्ये. अँड देर विल बी 2m(n) रिलेशन्स फ्रॉम x टू y. आणि जो रिलेशनचा संच आपण बनवतो x टू y रिलेशनचा, त्यामध्ये 2m(n) इतके घटक असणार, हा त्याचा अर्थ. आता तुला क्वेश्चन याच्यावरती कसा विचारलेला असतो ते बघ. एक्झाम्पल नंबर 6 बघ. इफ नंबर ऑफ एलिमेंट इन S इज इक्वल टू 3 अँड नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट T is equal to 5, then the number of relations from S to T is dash dash dash. हे 4 ऑप्शन तुला दिलेत. आता नीट विचार कर. S मध्ये 3 घटक आहेत, T या संचामध्ये 5 घटक आहेत. यांचा जर तू क्रॉस प्रॉडक्ट घेतलास तर S क्रॉस T मध्ये 3 5 15 घटक असणार आहेत. आणि त्या रिलेशन हा एक सबसेट असतो एस क्रॉस टीचा. मग सबसेटचे एलिमेंट कसे काढतो आपण? रिलेशन म्हणजे सबसेट ऑफ एस क्रॉस टी. आणि एस क्रॉस टीमध्ये जर 15 एलिमेंट येतात तर रिलेशनमध्ये 215 एवढे एलिमेंट असणार. कारण सबसेटमध्ये नेहमी 2n एवढे एलिमेंट असतात. मग 215 एवढे एलिमेंट्स त्या आर या संचामध्ये असणार आहेत. 7वा क्वेश्चन बघ. लेट एस इज इक्वल टू संच आहे एक्सचा आणि सच दॅट 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स, लेस दॅन ऑर इक्वल टू 100 अँड 7 डिवाइड्स एक्स. देन द नंबर ऑफ एलिमेंट्स इन पॉवर सेट ऑफ एस
इज. कुणाही संचाच्या पॉवर सेटमध्ये असणारे एलिमेंट म्हणजे 2 त्या संचातील घटकांची संख्या. मग आम्हाला एस या संचात किती घटक आहेत ते समजल्याशिवाय त्याच्या पॉवर सेटमध्ये किती एलिमेंट असतील सांगता येणार नाही. म्हणून आपल्याला सर्वप्रथम एस या संचाचे घटक काढावे लागतील. काय म्हणतोय तो? 1 ते 100 इतक्या संख्यांमध्ये 7ने भाग जाणाऱ्या संख्या ह्या एस संचाचे घटक आहेत. मग आता आम्हाला 1 ते 100 पैकी 7ने भाग जाणाऱ्या संख्या शोधावी लागतील. लक्षात घे, द नंबर ऑफ एलिमेंट्स फ्रॉम 1 to 100 अँड डिवायडिंग बाय 7 आर. म्हणजे 1 ते 100 पैकी 7ने भाग जाणाऱ्या संख्या कशा काढतात ते नीट समजून घे. 100 भागिले 7 हा भागाकार करायचा. तो भागाकार येतो 14.28. याच्यातली राऊंड फिगर आपल्याला फक्त घ्यायची, हे सोडून द्यायचं. तर राऊंड फिगर येते 14 आणि म्हणून आपण म्हणणार की 1 ते 100 या दरम्यान 7ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? 14. म्हणजे थोडक्यात आम्हाला नंबर ऑफ एस कळलं. म्हणजे एलिमेंट्स ऑफ सेट एक्स किती आहेत? 14. मग पॉवर सेटमध्ये जे एलिमेंट्स असतात त्या संचाच्या ते कसे असतात? 2n म्हणजे 214. थोडक्यात बी 214 हे त्याचं आपण उत्तर निवडणार. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक जरूर करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा हा व्हिडिओ समजू शकेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. म्हणजे मी इथून पुढे जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बनवतो आहे चॅप्टर वाईज ते तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.